विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता काही दिवसातच युनिट टेस्ट होणार आहे. प्रत्येकाला युनिट टेस्ट द्यावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगू का, अशा वेळेस बरीचशी मुलं तणावात आहेत. जर मी तुम्हाला अशा वेळेस सांगितलं, की हे 4च प्रश्न करून जा, हेच येणार परीक्षेत आणि तेच प्रश्न जर आले, तर तो आनंद वेगळाच असणार आहे. कॉन्फिडन्स लेव्हल पण वाढेल की नाही? पण असं कोण सांगणार तुम्हाला आय-एम-पी क्वेशन? तर मी गेली 4 ते 5 वर्ष YouTubeवर आपण तेच काम करतोय. तुमचं टेन्शन कमी करण्याचं मी काम करतोय आणि सिरियसली अनुभव आहे माझ्याकडं. गेली 20 वर्ष मी शिकवतोय. तुमचं पहिलंच वर्ष आहे. तुम्हाला काय 4-5 वर्ष 12वीत बसायचं नाहीये. त्यामुळे पहिल्याच वर्षी तुम्हाला सगळं माहीत असणं, असं कन्सिडर करणं चुकीचं आहे. एक लक्षात घ्या, की फिजिक्स जो आहे ना, अतिशय सोपा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो, आपल्या ऑफलाईन क्लासचा रिझल्ट जर बघितला, ऑनलाईन मधले संघर्ष बॅच मधल्या मुलांचा रिझल्ट जर बघितला, 90 प्लस स्कोर आहे, अशी खूप मुलं आहेत. इव्हन सांगू का 99, 99, 98, 97 पर्यंत मार्क असणारी मुलं पण भरपूर आहेत. बरं हे का पॉसिबल होतंय? काही टेक्निक आहेत. उत्तर लिहायचं कसं? थोडक्यात कसं एक्सप्रेशन लिहायचं? डेरिव्हेशनला जास्त वेळ न लावता कसं लक्षात ठेवता येईल पटकन? कन्सेप्ट नुसार कसं सोडवायचं? हे आपण त्या संघर्ष बॅचमध्ये शिकवतोय. ठीक आहे. मग इम्पोर्टंट क्वेशन देताना ऑब्व्हियसली पहिलाच टॉपिक पहिल्यांदा घेऊया आपण रोटेशनल डायनॅमिक्स. एवढा मोठा टॉपिक आहे ना, पण मी सांगतोय तशी तयारी करायची. आणि मी आय-एम-पी क्वेशन देऊन झाले, की तुम्ही बोर्डचा कुठला पण पेपर काढा. तुम्हाला हे सोडून दुसरे प्रश्न दिसणार नाहीत हे लक्षात घ्या. हेच येणार आहे परीक्षेत. पहिला जो क्वेशन आहे तो डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. सांगू का तुम्हाला? Moment of inertia is defined as algebraic sum of product of mass of each element and square of its distance from axis of rotation. आणि हे जे I लिहिले ना, त्याची व्हॅल्यू 1 to n असते. आता मुद्दा असा आहे, मी नेहमी सांगतो, डेफिनेशन फॉर्म्युलावरून लक्षात ठेवा. डेफिनेशन वरून फॉर्म्युला येतोय. फॉर्म्युला आलं की युनिट येणार. मास युनिट केजी. डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. मग डायमेन्शन्स येणार. इथं सेकंद नाहीच आहे म्हणजे 0, इथं 2, इथं 1 आणि इथं 0. चला डायमेन्शन्स पण क्लिअर झाल्या. डेफिनेशन काय सांगा बघू? ह्याला काय म्हणायचं? अल्जेब्रिक सम ऑफ. ओके. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. फिगर ड्रॉ करायला कोणी सांगितलेलं नाहीये. पण हा प्रश्न 2 मार्काला बोर्डमध्ये येऊ शकतोय. तुमच्या युनिट टेस्टमध्ये, सेमेस्टर प्रिलिममध्ये हा प्रश्न दिसणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिफाइन सेंट्रिपिटल फोर्स. तुम्हाला माहिती आहे, सर्क्युलर मोशनसाठी जो फोर्स मस्ट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स सेंटर ॲक्ट होतो. बरोबर आहे. व्ही मॅक्स हा कोणता प्रश्न आहे सांगू का तुम्हाला? हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे. इथं ती व्हेइकल आहे. ओके. आणि त्या व्हेइकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला तयार करायचा आहे. मी सांगतो नाही येत तुम्हाला, तर इमिडिएटली आपल्या चॅनलची प्लेलिस्ट ओपन करा. त्यात तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्सचे 9 व्हिडिओ दिसतील. हां, व्हाईट बोर्डवरचे असतील, पण ह्या कन्सेप्ट मी अतिशय बेस्ट घेतल्यात. एव्हरग्रीन व्हिडिओज आहेत. त्याला दरवर्षी ना बाकीच्या व्हिडिओजपेक्षा व्ह्यूज जास्त होत आहेत. का? साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यात डेरिव्हेशन मी घेतलेत. पण आता नवीन जेव्हा आपण संघर्ष बॅच लॉन्च केले, त्याच्यावर पण फ्री कंटेंटमध्ये या आठवड्यात तुम्हाला रोटेशनल डायनॅमिक्स मिळणारच आहे. तेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करा. सह्याद्री ट्युटोरियल्स. ओके. हे आहे हॉरिझॉन्टल कर्व्ह रोडवरचं मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला मी मोस्ट इम्पोर्टंट म्हणतोय. बाळांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टॉप मोस्टला व्हेलॉसिटी असते RG, अंडर रूट 5 RG. इथं किती असते? 3 RG. कुठेही जा तर एनर्जी असते 5/2 mgr. एम कॅपिटल काढा वाटल्यास. मेन पॉइंट काय? एनर्जी ॲट एनी पॉइंट रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन असं विचारतील. शो दॅट व्हेलॉसिटी किंवा फाइंड व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पॉइंट्स असं विचारतील. पण किती मार्काला माहिती आहे का? हा प्रश्न 4 मार्काला येणारच. येणार आणि बऱ्याच वेळा रिपीट होण्याची पण शक्यता आहे. कारण पुस्तकातली मोस्ट इम्पोर्टंट हीच कन्सेप्ट आहे. आता हे जे 3 डेरिव्हेशन आहेत ना, ह्याच्यावर पण मी एक सेपरेटली व्हिडिओ आहे त्या प्लेलिस्टमध्ये. कारण या सगळ्यांची उत्तर लिहिण्याची पद्धत एकच आहे. पण इथं फॉर्म्युले तयार होतायत ना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाल्फ I ओमेगा स्क्वेअर. ऐका. L² 2I हा कशाचा फॉर्म्युला आहे सांगा? कायनेटिक एनर्जीचाच आहे. कसा फाइंड आउट केला सांगू का? याला I न मल्टिप्लाय करा, I न डिव्हाईड करा. ह्याला I न डिव्हाईड केलं की आलं का? ट्वाइस आहे. पण I न मल्टिप्लाय केल्यावर I स्क्वेअर होणार.
आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच तर एल स्क्वेअर येणार ना. एल कोण आहे? अँग्युलर मोमेंटम. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हे पण महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आता मी हा फॉर्म्युला लिहिलाय, तो बरोबर आहे का? मी चेक करणार आहे. चेक करणार आहे, त्या निमित्तानं मी शिकवणार पण आहे. सांगू का? आता तुम्ही जेव्हा हे प्रश्न बघताय, मी आय-एम-पी देतोय, पण हा प्रश्न किंवा हा सुद्धा, अरे याच्यावर न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतात, त्याची पण तुमची तयारी पाहिजे. तर हा जो आहे ना, मी त्याचा डायग्राम काढतोय बघा, वेल ऑफ डेथ. ओके, इथं तो ऑब्जेक्ट आहे. तो असं सर्क्युलर मोशन करतोय. नेहमी डाउनवर्ड काय ऍक्ट होतं? वेट. ठीक आहे. इथं कोण असणार आहे? फ्रिक्शनल फोर्स. परपेंडिक्युलर सरफेसला कोण असते? नॉर्मल रिएक्शन. मला सांगा सेंटर कुठे इथे ना? मग सेंटरच्या दिशेने कोण ऍक्ट होतोय? सेंट्रिपिटल फोर्स. त्याचा फॉर्म्युला काय? mv स्क्वेअर अपॉन आर. हां, mv स्क्वेअर अपॉन आर. एफएस म्हणजे कोण असतं? म्यूएस इंटू एन. दॅट इक्वल्स टू कोण? एमजी. एकमेकाला बॅलन्स करतायत. आता करा, रेशो घ्या. मग 1 अपॉन म्यूएस येणार, कारण एन ला एन कॅन्सल होणार. दॅट इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आरजी. मग आरजी इकडे येणार. मग एक्सप्रेशन आपलं हे बरोबरच आहे. हे आहे वेल ऑफ डेथ. पुस्तकात न्यूमेरिकल आहे, सोडवून दिलेलं आहे. तुम्हाला सांगतो, हॉरिझॉन्टल असं काय म्हणूया आपण, सिलेंड्रिकल वॉल असा प्रश्न येईल. वेल ऑफ डेथ हा मुद्दा नसणार आहे. आपण बघूया का रे पुस्तकात? थांबा एक मिनिट हां. आता पुस्तकात ना ऍक्च्युअली ना सांगतो, जे सॉल्व्ड प्रॉब्लेम दिलेत ना, तेच परीक्षेत येतातच जसेच्या तसं. ठीक आहे. हॉरिझॉन्टल वॉल ऑफ अ सर्कल इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ अ वेल. वेल शब्द आलाय की लक्षात घ्या. हेच न्यूमेरिकल परीक्षेत आलंय. हां, हेच न्यूमेरिकल परीक्षेत आलेलं आहे. त्यामुळं हा प्रश्न पण परफेक्ट करायचा आहे. 8 प्रश्न झाले, जास्त नाहीच झाले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. इम्पोर्टंट आहे. 1 मार्काला विचारताय. पॅरलल ॲक्सिस थेरम सोडायचं नाही, 4 मार्काला विचारलंय. आपला पॅरलल ॲक्सिस थेरमचा व्हिडिओ आहे. 5 मिनिटात क्लिअर होईल तुमचं थेरम. त्याच्यानंतर परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. पॅरलल नाही आलं तर परपेंडिक्युलर. अँगल ऑफ बँकिंग परत 4 मार्क. मग आता मी तुम्हाला सांगतो या टॉपिकचं वैशिष्ट्य काय? टॉपिक विथ ऑप्शन 7 मार्काला आहे. मग 4 मार्काचा एक प्रश्न आला तर तो सेक्शन डी मध्ये येतोय. आता उरले फक्त 3 मार्क. मग त्यावेळेस 2 मार्काचा सेक्शन बी मध्ये आणि 1 मार्काचा व्हीएसए किंवा एमसीक्यू असं येतंय. नाही तर 3 मार्काचा प्रश्न आला तर सेक्शन सी मध्ये येतोय. म्हणजे या टॉपिकवर बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला असं होत नाही की 4-5 प्रश्न विचारले गेलेत. नाही. 2च प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी पण आहे. मग अशा वेळेस ह्यातला कुठलाही प्रश्न ऑप्शनला ठेवायचा नाही. बरं, आणखीन सांगू गंमत. 3 मार्काचं न्यूमेरिकल आलं तर खुश. यातला एकच प्रश्न येणार आहे. हे बी लक्षात घ्या. पण न्यूमेरिकल्स मी तुम्हाला सांगतो, जर व्यवस्थित बघितलं, तर हे फॉर्म्युला इम्पोर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो, इथं कोण आहे रे? रिंग आहे. रिंग नीट लक्षात ठेवायचं. रिंगसाठी एम-आर स्क्वेअर आहे. डिस्कसाठी बघा हाल्फ एम-आर स्क्वेअर आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो एन्युलर रिंग म्हटलंय लक्षात घ्या. ॲक्चुअली हा डिस्कचा फॉर्म्युला लक्षात घ्या. हा जो क्वेशन आहे ना हा एन्युलर रिंग दिसते तुम्हाला आतली डायमीटर, बाहेरची डायमीटर, रेडियस R1, R2. मग इथं हाल्फ M-R2 स्क्वेअर प्लस R1 स्क्वेअर. एम-सी-क्यू म्हणून विचारलं जाईल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथं बघा. ॲक्चुअली हा मॅग्नेटिक मटेरियल ऑसिलेशन मधला फॉर्म्युला आहे. दोन्ही टॉपिकमध्ये आहे. ऑसिलेशनमध्ये म्यू सिम्बॉल आहे आणि मॅग्नेटिक मटेरियलमध्ये एम सिम्बॉल आहे बरं का. पण दोन्ही ठिकाणी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचे आहे. मग बारसाठी कुठला फॉर्म्युला वापरला? बार म्हणजे पॅरालोपाईप्ड एम एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12 आहे का बघा इथं. एम आहे का? एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन 12. मग हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हो, काय म्हणूया आपण सॉलिड स्पेअर 2/5 एम आर स्क्वेअर. हॉलो असेल तर 2/3 एम आर स्क्वेअर. मी तुम्हाला सांगतो, पॅरलल ॲक्सिस आणि परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचा वापर करून मोमेंट ऑफ इनर्शियाचे सगळे फॉर्म्युले तुम्ही शोधून काढा. YouTubeवर मोमेंट ऑफ इनर्शिया सह्याद्री ट्युटोरियल्स टाइप करा. तुम्हाला जुना एखादा व्हिडिओ मिळाला तर फॉर्म्युले सगळे त्यात क्लिअर होतील. बरं, मग हा व्हिडिओ तुम्हाला मिळालाय. आय-एम-पी क्वेश्चन सुद्धा मिळालेत तुम्हाला. 10-12च क्वेश्चन्स आहेत. डेफिनिशन्स अगोदर करा. नेक्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम करा. सगळ्या डेरिव्हेशनच्या डायग्राम अगोदर करा. डायग्राम मध्ये कोण कुणाला बॅलन्स करतोय, कोण टुवर्ड सेंटर आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतोय हे बघा. नाही समजत आम्हाला स्वतःहून अभ्यास करायला, संघर्ष बॅचचे व्हिडिओ बघा. फ्री कंटेंट मध्ये तुम्हाला देतो ह्यावेळेस. ठीक आहे.
आणि ते बघून तो पॉइंट क्लिअर करा. 7 मार्क. पहिले 4 टॉपिक केले, की जागेवर 28 मार्काची तयारी होती फिजिक्समध्ये. 7-7 मार्काचे टॉपिक सुरुवातीला आहेत लक्षात घ्या. आणि सांगू का, ड्युअल नेचर मॅग्नेटिक मटेरियल छोटे-छोटे टॉपिक 10 मार्काला आहेत. बघता-बघता 40-50 मार्काची तयारी होऊन जाईल आणि कॉन्फिडन्स वाढेल. नाहीतर मी तुम्हाला सांगतो बोर्डचा रिझल्ट बघा. 80% 70-80% मुलं 100 पैकी 70 मुलांचा स्कोर 35 ते 45 दरम्यान आहे. तर 30 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत. म्हणजे फिजिक्सला लाईटली घ्यायचं नाहीये. म्हणजे सगळे क्वेशन्स व्हायला पाहिजेत एका आठवड्यात. लगेच करा पण असं म्हणत नाही, आजच्याच फिनिश करा म्हणत नाहीये. मग संघर्षच्या क्रॅश कोर्सवरती जेवढे व्हिडिओ आहेत ते कंप्लीट करा. नेक्स्ट तुम्हाला ह्या आठवड्यात पुन्हा व्हिडिओ मिळतील. ऑल द बेस्ट.